साडेसातीमध्ये माइंडसेट लोकांनी असा करून ठेवलेला असतो की साडेसाती म्हणजे एकदम निगेटिव्ह पॉईंट आणि याच्यामध्ये नुकसान आणि फक्त नुकसानच होणार आहे. तुम्ही प्रगतीकडे जाऊच शकत नाही, तुमची प्रगती होऊ शकत. तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला की साडेसाती म्हणजे फक्त नुकसान, राजाचा रंक होणं आणि होत आहेत, आपण पाहिलेत असे अनुभव पण घेतलेत. पण काय अगेन मला वाटतं लोकांनी ना साडेसातीचं खूप जास्त एक्झॅगरेशन केलेलं आहे आणि खूप जास्त कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने लोकांना फक्त घाबरवायचं काम करतात आज समाजामध्ये. मला जर विचाराल माझा वैयक्तिक अनुभव सर, तर साडेसाती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. शनी महाराजांना आपण न्यायप्रियतेची देवता म्हणून ओळखतो, त्यांना शिस्तप्रियतेची देवता म्हणून पण ओळखतो. तर साडेसाती येणं म्हणजे काय, फक्त तुमचं टेस्टिंग टाइम आहे आयुष्यातला. टेस्टिंग कुठल्या पॅरामीटरवरती होतं, तर फक्त आणि फक्त तुमचे कर्म. ते बघत नाहीत शनी महाराज कोणी माझ्या जवळचा आहे, कोणी दूरचा आहे, किंवा त्यांच्या स्वतःच्या राशीची जरी लोक असली तरी सुद्धा त्यांच्यासाठी काय रिलॅक्सेशन आहे असा प्रकार नसतो. ज्याचे कर्म चांगलेत, ठीक आहे. आणि कर्म जेव्हा आपण म्हणतो तर आपण संचित कर्म घेऊन आलोय, काय दृढ कर्म आहेत, काय अदृढ कर्म आहेत, ह्या सगळ्यांच्या तीव्रतेनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार शनी महाराजांना दिला गेलेला आहे. त्यामुळे साडेसातीत जर तुम्ही म्हणाल ना सर, लोक प्राईम मिनिस्टर बनतात, मग कसं तुम्ही म्हणू शकता बरं साडेसाती वाईटच आहे आणि साडेसाती फक्त नुकसानकारकच आहे? दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, आपले कर्म तर आपल्या हातात आहेत. मग आपले कर्म चांगले ठेवणं म्हणजे काय, दुसऱ्याच्या सुखात आनंद होतोय का आपल्याला? काही ईर्ष्या होते, जेलसी होते, माझ्या शेजारच्यानी गाडी घेतली, मला ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची आहे, चला एवढं वर्ष माझ्या शेजारीने एवढी मोठी गाडी अचानक कशी आणली, मी नाही आणू शकलो. ही ईर्ष्या जेलसी आहे सर. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, जेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटेल, कुणीतरी नाराज आहे, कुणीतरी दुखावलंय, त्याचं दुःख तुम्हाला जेव्हा आपलं वाटेल, किंवा एक संवेदनशीलता जेव्हा तुमची ती जागृत असेल की नाही, फक्त एक माणूस म्हणून माणसाकडे बघायचा दृष्टिकोन जेव्हा डेव्हलप होईल ना, तुम्हाला या कुठल्याच गोष्टी मॅटर करणार नाहीत.